हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन लेसन स्टार्ट करणार आहोत, ज्याचं की नाव आहे काम, काळ व वेग. जे की आपल्याला मजुरावर आधारित जे काही प्रश्न दिलेले असतात, तर त्या प्रश्नावर आपण आज प्रॅक्टिस करणार आहोत. तर चला फ्रेंड्स, सुरुवातीला आपण त्याचं जे काही बेसिक असतं ते समजून घेऊया, कारण की बेसिक जोपर्यंत मुलांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत पुढचा क्वेश्चन हे आपण सॉल्व करता येत नाही. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं असतं, कशा प्रकारे दिलेलं असतं की फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती आहे. फॉर एक्झाम्पल देते मी या ठिकाणी तुम्हाला पी. या व्यक्तीने केलेलं काम. या व्यक्तीने केलेलं काम. तर आता या ठिकाणी फ्रेंड्स तुम्हाला काय करायचं असतं, एकच ट्रिक लक्षात ठेवायची आहे की त्या व्यक्तीने किती दिवस काम केलेलं आहे हे लिहायचं अंशामध्ये. उदाहरणार्थ त्यांनी जर 3 दिवस काम केले तर ते लिहायचं वरी, आणि टोटल त्याची कॅपॅसिटी काय आहे, म्हणजे तो जे एक काम आहे तो किती दिवसामध्ये करतो, 10 दिवसामध्ये करतो, 12 दिवसामध्ये करतो, जे काही असेल ते काय करायचं आहे, छेदामध्ये लिहायचं आहे. जर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे दिलं असेल की पी हा एक व्यक्ती आहे, तो एक काम आहे हा 25 दिवसामध्ये करतो. ठीक आहे, 25 दिवसामध्ये करतो म्हणजे काय आहे, त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे की त्याला ते काम करायला 25 दिवस लागत आहेत. आणि त्यापुढे जर तुम्हाला असं दिलं असेल की त्या 25 दिवसामधील त्यानं काय केलेलं आहे, एक 13 दिवस काम केलेलं आहे. काय केलं आहे त्यानं, 13 दिवस काम केलेलं आहे. मग उरलेलं काम तो किती दिवसामध्ये पूर्ण करेल, तो करेल किंवा दुसरा एखादी व्यक्ती असेल त्याच्या ठिकाणी तो किती दिवसात करेल. आता फ्रेंड्स, या ठिकाणी त्याची कॅपॅसिटी किती आहे, 25 दिवसात करायची, त्याने 13 दिवस केला आहे, म्हणजे उरलेले दिवस किती आहेत, 12. मग त्याचं उरलेलं पूर्ण काम काय असेल, 12/25. हे काय राहिलेलं आहे, काम राहिलेलं आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला पुढे क्वेश्चन्स जे आहेत, ज्या प्रकारे प्रश्न येईल त्या प्रकारे तुम्ही सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला इथपर्यंत जे काही बेसिक आहे हे क्लिअर झालं असेल, आणि यावरच आधारित आपण पुढील जे प्रश्न आहेत हे सॉल्व करणार आहोत. फक्त व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून पहा. अगदी लहान 5वी-6वीचा जरी विद्यार्थी असेल तरी सुद्धा त्याला देखील समजेल इतक्या सोप्या भाषेमध्ये मी एक्सप्लेन करत असते. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, ऑलरेडी करत आहेत, त्यांना तर खूप जास्त ॲडव्हान्स पुढे येतं, पण जे एकदम सुरुवातीपासून आहेत, बिगिनर आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा समजावं अशा हेतूनं मी हे काय करत असते, एकदम सोप्या पद्धतीमध्ये समजून सांगत असते. ठीक आहे फ्रेंड्स, तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपला पहिला क्वेश्चन सॉल्व करूया. सो फ्रेंड्स, इथे आपला पहिला प्रश्न आहे. प्रश्न काय दिलेला आहे पहा. ए ही व्यक्ती आहे. ही व्यक्ती एक काम 10 दिवसात संपवते. 10 दिवसात संपवते म्हणजे काय आहे फ्रेंड्स, त्याची जी कॅपॅसिटी आहे ती आपण कुठे लिहितो, छेदामध्ये. कुठे लिहितो, छेदामध्ये. 10 दिवसात संपवतो म्हणजे त्याची ती कॅपॅसिटीच आहे की त्याला ते काम करायला पूर्ण 10 दिवस लागतात. जर ए ने 2 दिवस काम केले, किती दिवस काम केलं त्यानं, 2 दिवस केलं, ते पूर्ण किती दिवसात करतो, 10 दिवसात. त्यातलं केलं त्यानं काम किती, 2 दिवस, आणि झालं, घेतली परत सुट्टी. काय केलं, सुट्टी घेतली. मग आता उरलेलं काम किती आहे फ्रेंड्स, पूर्ण काम किती आहे, टोटल 10. त्यामधलं त्यानं 2च दिवस काम केलं, म्हणजे 10 मधून 2 गेले तर राहिले किती, 8. म्हणजेच 8/10 हे काय झालं फ्रेंड्स, त्याचं शिल्लक काम राहिलेलं आहे. काय राहिलेलं आहे, शिल्लक. तुम्ही अशा प्रकारे एवढंही उत्तर लिहू शकता किंवा याला पुन्हा अजून तुम्ही सॉल्व्ह करू शकता संक्षिप्तमध्ये. 2 × 8 2 × 10, म्हणजेच शिल्लक राहिलेलं काम किती येईल फ्रेंड्स, 4/5. अशा प्रकारे एकदम सोप्यात सोप्या पद्धतीनं तुम्ही, जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन कसाही फिरून विचारला तरी तो येतोच येतो. ठीक आहे, मी अजून एकदा एक्सप्लेन करते. या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. ए ही व्यक्ती आहे. ए व्यक्तीचं काम. एचं काम किती काम आहे, एचं काम आहे किती, तो 10 दिवसात पूर्ण करतोय, म्हणजे 10 त्याची कॅपॅसिटी आहे. त्यानं एनं केलेलं काम आहे. एनं केलेलं काय आहे, हे काम आहे, 2/10.
आणि मग उरलेलं काम कसं काढणार? आता 10 दिवसामध्ये तो कंप्लीट करतोय, त्यातलं त्यानं 2च दिवस केला आहे. म्हणजेच काय, 10 मधून जर 2 वजा केले तर राहिले किती? 8. म्हणजे काम किती शिल्लक राहिले? 8/10. मग याला अजून सॉल्व्ह केलं तर 2 चोक 8 आणि 2 पंचे 10. म्हणजे हे झालं काय आहे फ्रेंड्स, एचं शिल्लक काम. काय झालेलं आहे? एचं जे शिल्लक काम आहे ते किती राहिलेलं आहे फ्रेंड्स? 4/5. ठीक. सो फ्रेंड्स, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, राघव एक काम 7 दिवसात करतो. किती दिवसात करतो? राघवने केलेले काम, बरोबर, तो किती दिवसामध्ये करतो? 7 दिवसामध्ये काम करतो. फ्रेंड्स, या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे थोडीशी. या ठिकाणी 4 आहे. राघवने केलेलं काम काय आहे? म्हणजे या ठिकाणी तो किती दिवसात काम कंप्लीट करतो? 7 दिवसामध्ये. आणि त्यानं काम किती दिवस केलं आहे? 4 दिवस काम केलेलं आहे. म्हणजे राघवनं केलेलं काम किती आहे? 4/7. तर शिल्लक काम किती? शिल्लक काम किती आहे? तर शिल्लक काम कशा प्रकारे आपण काढणार? शिल्लक काम, बरोबर, किती राहिलंय फ्रेंड्स? 7 दिवस, 7 दिवसात कंप्लीट करतो, त्यातलं 4च दिवस केलं. मग 7 मधून 4 गेले, खाली किती राहिले? 3. 3/7 हे काय आहे फ्रेंड्स? त्याचं शिल्लक राहिलेलं काम आहे. कोणाचं फ्रेंड्स? राघवचं. ठीक आहे. अशा प्रकारे 2 बेसिक क्वेश्चन्स हे मी घेतलेले आहेत. आपण आता नेक्स्ट थोडासा पुढच्या लेवलचा क्वेश्चन घेऊया आणि बाकीचे क्वेश्चन्स हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. सो फ्रेंड्स, आता या ठिकाणी तुमचा क्वेश्चन आहे, ए हा एक काम 10 दिवसात संपवतो. म्हणजे एने केलेले काम, बरोबर, किती दिवसात संपवतोय तो फ्रेंड्स? 10 दिवसात. म्हणजे त्याची कॅपॅसिटी 10 दिवसाची छेदामध्ये लगेच लिहून घ्यायची. कॅपॅसिटी छेदामध्ये लिहितो. व बी हा तेच काम 20 दिवसात संपवतो. म्हणजेच बी ला किती दिवस लागतात फ्रेंड्स? बी ला किती दिवस लागतात? बी ने केलेले काम, बरोबर, त्याला किती दिवस लागतात फ्रेंड्स? 20 दिवस लागतात. म्हणजे तो ए पेक्षा काय करत असणार आहे? स्लो थोडंसं काम करत असणार आहे. आता या ठिकाणी दिलंय, जर ए ने 3 दिवस काम केले, मग ए न काम किती दिवस केलंय? 3 दिवस. त्याची कॅपॅसिटी आहे 10 दिवस आणि त्यातलं त्यानं 3 दिवस काम केलं आणि व तो सोडून गेला. एवढंच काम केलं आणि सोडून गेला. म्हणजे आता त्यानं 10 दिवसातले 3च दिवस काम केलं. म्हणजे राहिलं किती? त्याचं शिल्लक काम किती राहिलंय फ्रेंड्स? 7/10. आणि पुढे प्रश्न काय बोलतोय की ते शिल्लक काम बी किती दिवसात पूर्ण करेल? म्हणजे एवढं काम राहिलंय आणि ते उरलेलं काम बी किती दिवसात कंप्लीट करेल. ठीक आहे. तर आता बी ची कॅपॅसिटी किती आहे? 20 दिवस. मग उरलेलं जे काम आहे शिल्लक, तो काय एच्या स्पीडने करणार आहे का? नाही फ्रेंड्स, तो त्याच्या स्पीडने करणार आहे. त्याची कॅपॅसिटी किती आहे? 20. मग 20 न गुणायचं. 10 1 10, 10 दुनी 20 आणि 7 दुनी 14. म्हणजे जे उरलेलं काम आहे तो बी जो आहे हा किती दिवसात कंप्लीट करणार आहे फ्रेंड्स? 14 दिवसामध्ये कंप्लीट करणार आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्वेश्चन समजला असेल. तर आपले जे बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.